आपण पाहिलं होतं पीएच व्हॅल्यू इंडिकेटर्स आपण टॉपिक लक्षात आला असेल. आता बघा हे काय हे टीडीएस म्हणजे काय असतं माहिती का, पाण्याची क्षारता किंवा हे म्हणा की पाणी पिण्यायोग्य आहे का नाही. समजा आपल्याकडं विहिरीतलं पाणी असतं, तळावरलं पाणी असतं किंवा बोरचं पाणी किंवा फिल्टरचं पाणी. आता आपण ह्याच्यामध्ये फिल्टरचं पाणी जास्त करून पितो आहे का नाही, पण बोरचं पितो कोणाच्या घरी. तर आता पाणी सगळं दिसायला सगळं सारखंच असतं, पाचना रंग ना काय चव सारखी. समजा एखादं पाणी आतलं गडून पाणी नाही म्हणतो मी, पण काही वेळेस पाण्यामध्ये अशी अशुद्धता असते की जी आपल्याला कळत नाही बरं का. तर पण नंतर पिल्यानंतर त्रास होतो. ठीक आहे, असं काही वेळेस नाही बाहेरचं पाणी म्हणतो, बाहेरचं पाणी वगैरे पिल्लं, बाहेरचं पाणी पिलं तर त्रास झाला असेल कोणाला घरामध्ये वगैरे किंवा तुम्हाला. त्याचा विषय कसा असतो, पाणी हे दिसतं हे, पण त्याच्या आतमध्ये आहे ना काही प्रकारचे बदल झालेले असते की त्याच्यामुळे ते पाणी जड झालं असतं. ठीक आहे, जड त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समजा काही कीटाणू असते किंवा मग त्याच्यामध्ये क्षारता वाढलेली असेल किंवा काय झालेलं असेल, त्याच्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य राहत नाही. आपल्याला सुद्धा एका पर्टिक्युलर ह्या लेवलचं पाणी प्यायला लागतं. तर त्याच्यामध्ये कसं असतं माहिती का, हे टीडीएस मीटर, हे टीडीएस मीटर मध्ये चालू शकतो. ठीक आहे, आता मी समजा हे त्याच्यामध्ये इथं बघा काय दिसलं, कोण दिसायला जवळ कोणाला काय दिसायला 000 आले पिढीला. ठीक आहे, 000 आले. पहिल्यांदा 0 होतं, आता काय दिसेल 28. ठीक आहे, म्हणजे 28 ह्याची ही जडता. ठीक आहे, आणि ह्याचा एक सेफ झोन असतो की म्हणजे इथून इतक्यापर्यंत हे सेफ. ज्याला सुफेन पाणी आणि दुष्पेन पाणी आपण असं म्हणतो. हे सुफेन पाणी पिण्यायोग्य असतं आणि दुष्पेन पाणी पिण्यायोग्य नसतं. साधं टाकीचं पाणी ना, टाकीचं पाणी ना. आता इकडे बघा, आता तुम्हाला फरक सांगतो इकडे. आता हे फिल्टरचं पाणी बरं का आलेलं, लावतो नका ऐका. हे फिल्टरचं पाणी ही किती आलं, रेटिंग किती आली याची 28 आली. आता इकडे 0 इथं हा टँक आहे, ह्याच्यामधलं पाणी किती आहे तिकडे 312. ठीक आहे, हे वापरायचं पाणी लक्षात, पिण्याचं पाण्याची. ठीक आहे, काय 40 ते समजा 70-80 पर्यंत ते असतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त वर गेली 200 वर 250, 300, 400 तर हे पाणी पिण्यायोग्य 70 पर्यंत. तर हे 70 पर्यंत टीडीएस असेल तर ते पाणी पिण्यायोग्य आहे. ठीक आहे, पिण्यायोग्य आहे फिल्टरचं पाणी. ठीक आहे, फिल्टरचं पाणी याचं 28 आलं. थोडंफार बोरच्या पाण्याचं समजा 60-70 येऊ शकतं. ठीक आहे, आणि हे जे पाणी आहे वापराचं सांडपाणी वगैरे आपण म्हणतो हे जास्त गेलं. ठीक आहे, हे पिण्यायोग्य, हे पिल्यानंतर तुम्हाला शरीराला एवढं सेफ राहणार नाही, त्रास होऊ शकतो हे पाणी पचायला. ठीक आहे, त्याच्यामुळे टीडीएस मीटर मोजलं जातं, वापरलं जातं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तापमान सुद्धा बघता येतं, टेम्परेचर पण. आता आपल्याकडे दोन्ही सुद्धा हे गार पाणी नॉर्मल आहे, दिवसमध्ये गरम पाण्यावर सुद्धा तुम्हाला ते चेक करून सांगू शकतो. ठीक आहे, कळालेलं आहे प्रयोग. इथून पुढे टीडीएस मीटर हे समजा तुम्हाला कोणाला वाटलं घरी आपल्या कोणाचं पोटबीट आजारी पडायला लागले, पोट दुखायला लागले, सरळ काय करायचं, अर्धा बॉटल पाणी घेऊन यायचं, इथं टीडीएस चेक करायचं. आम्लता अल्कली प्रमाण जे आहे ते त्यानंतर आपण काय करू शकतो, चेक करू शकतो.